बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे जिल्ह्याच्या सिंदखेडा तालुक्यात चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत आरक्षण सोडण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करत तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशीची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आरक्षण सोडत असताना काही गावात SC, ST प्रवर्गातील मतदार मोठ्या संख्येने असून त्या ठिकाणी OBC व जनरल आरक्षण काढण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। जर तालुक्यात नवीन आरक्षण काढण्यात आले नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा यावेळी जिल्हा प्रशासनाला शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे। तहसीलदार अनिल गवांदे यांना निलंबित केलंच पाहिजे। तहसीलदार अनिल गवांदे यांना निलंबित केलंच पाहिजे। सिंदखेडा तालुक्याचे ग्रामपंचायतीचं आरक्षण नवीन झालंच पाहिजे। सिंदखेडा तालुक्याचे ग्रामपंचायतीचं आरक्षण नवीन झालंच पाहिजे। 30/6/2025 रोजी सिंदखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे। पैशांची देवाणघेवाण झालेली आहे। त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे। उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर, झोटवाडे, वडदे आणि चांदगड या गावामध्ये OBC समाज किंवा जनरल समाज राहत नाही। तिथं SC आणि ST समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार, आणि ST समाज हा 95 ते 90% राहतो। उर्वरित 3-4-5% SC समाज राहतो। तर अशा ठिकाणी OBC उमेदवार निवडणूक लढणार कशी? जनरल माणूस, जनरलचं ठीक आहे पण 3 जागा OBCच्या दिलेल्या आहेत, तिथं OBC माणूस निवडणूक लढणार कशी? आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं, असं आरक्षण काढता येत नाही। याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग, एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षाकडनं ती यादी त्यांनी तहसीलदारांना पाठवलं, तहसीलदारांनी तीच यादी जशी तशी डिक्लेअर केलेली आमचा संशय आहे। आणि काही जागांमध्ये पैशांची देवाणघेवाण करून त्या जागांची अदलाबदल केलेली आम्हाला दिसते। आणि म्हणून ते जे त्या ठिकाणचे जे अनिल गवांदे जे तहसीलदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि घडलेल्या घटनेची चौकशी झाली पाहिजे। हे आरक्षण नवीन सिंदखेडा तालुक्याचं सगळं आरक्षण OBC, SC, ST, श्री जे आरक्षण आहे ते सगळं नवीन निघायला पाहिजे। त्या संदर्भात आम्ही माननीय महोदय कलेक्टर मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहेत आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।